पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे जगभरातल्या इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झालाय आणि भारताच्या शेजारील देशात पेट्रोल डिझेलसाठी हाहाकार उडाल्याचं चित्र आहे। भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत, पण पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशात दरवाढ आणि इंधन टंचाई यामुळे असंतोष वाढतोय। एवढंच काय, इराणवर हल्ला करून युद्ध सुरू केलेल्या अमेरिकेतही महागाई वाढली आहे। आखाती युद्धाचे अमेरिकेसह जगावर परिणाम। पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळला जबर फटका। अमेरिकेत इंधनाचे दर वाढले, महागाईनं जनता त्रस्त। इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली। तिकडे अमेरिका इस्रायलने इराण विरोधात युद्ध छेडलं। इराणनं होर्मुझच्या खाडीतील वाहतूक रोखली आणि वेगवेगळ्या देशात जाणारा इंधन पुरवठा अडकून पडल्यानं अनेक देशात तुटवडा निर्माण झाला। एकीकडे इंधनाची टंचाई आणि गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमतीचा भडका। अनेक देश या दुहेरी संकटाच्या कातरीत सापडले आणि नागरिक संतप्त झाले। भारतात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक पुरवठा आणि किमतीही स्थिर राहिल्यानं असा असंतोष दिसला नाही, पण भारताच्या शेजारील देशात मात्र याची मोठी झळ बसती आहे। पाकिस्तानात ऐन रमजानच्या तोंडावर महागाईचा भडका उडालाय। युद्धस्थितीत पाकिस्तानात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत 20% वाढ झाली आहे आणि महागाई भडकली। पाकिस्तानमध्ये पेट्रोल 55 रुपयांनी वाढून 321 रुपयांवर पोहोचलंय। डिझेलही 55 रुपयांनी वाढून पाकिस्तानी 335 रुपयांवर पोहोचले। पाकिस्तानचं अर्थकारण बिघडल्यानं सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे। पाकिस्तानी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 30% कपात करण्यात आली। याशिवाय अधिकारी, मंत्र्यांचे परदेश दौरेही बंद करण्यात आले। एकूणच पाकिस्तान सरकार युद्धानं बेजार झालंय आणि नागरिकांमध्ये असंतोष वाढलाय। तिकडे नेपाळमध्ये सत्तांतर झालंय, पण नवं सरकार स्थापन होण्याआधीच इंधनाच्या मुद्द्यावरून देशात संकट निर्माण झालंय। अमेरिका इराण युद्धाचे चटके हिमालयातल्या नेपाळलाही बसू लागलेत। नेपाळमध्ये LPG सिलेंडर 296 रुपयांनी महागलाय आणि 2126 रुपये झालाय। पेट्रोल 31 रुपयांनी वाढून 188 रुपये लिटर झालंय। डिझेल 54 रुपयांनी महागलं आणि 196 रुपये लिटर झालंय। या दरवाढीमुळे नेपाळमध्ये महागाईचा भडका उडणार हे स्पष्ट आहे। पूर्वेकडे बांगलादेशात नवं सरकार स्थापन झालंय आणि तिथं रमजानच्या तोंडावर इंधन टंचाईची झळ बसते। नव्या सरकारसमोर इंधन टंचाईचं संकट उभं ठाकलंय, त्यामुळे नव्या सरकारनं इंधनासाठी भारतापुढे हात पसरले आहेत। युनूस सरकारनं भारताकडून डिझेल घेणं थांबवलं होतं। पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सरकारनं भारताकडे 45,000 टन डिझेलची मागणी केली आहे। भारत बांगलादेशात टाकलेल्या पाईपलाईनद्वारे 5,000 टन डिझेल पाठवण्यात आलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या अमेरिकेनं युद्ध सुरू केलं तिथंही युद्धानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे। अमेरिकेत युद्धापूर्वी 63 ते 65 रुपये लिटर असलेलं पेट्रोल आता 78 ते 82 रुपये लिटरवर पोहोचलंय। अमेरिका महत्त्वाचा तेल उत्पादक देश असल्यानं तिथं भारतापेक्षा इंधन स्वस्त आहे, पण इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं अमेरिकेत महागाई वाढली आहे। युद्धावर हजारो कोटी खर्च केले जात असताना अमेरिकेतील सामान्य नागरिकांना महागाईची झळ मोठ्या प्रमाणात बसते आहे। विशेषतः विमान असलेल्या नागरिकांच्या आरोग्य खर्चावर आणि औषधाच्या खर्चावर त्याचा परिणाम होतोय। अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार युद्धामुळे महागाई वाढल्यानं नागरिकांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलले आहेत। अमेरिकेतील 10 पैकी एका व्यक्तीनं निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला। 26% लोकांनी शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचार टाळले। 14% लोकांनी घर खरेदीचा निर्णय स्थगित केला। 18% अमेरिकन लोकांनी नोकरीतील बदलाचा निर्णय थांबवला। 6% लोकांनी मुलाचा जन्म किंवा दत्तक घेण्याचा निर्णय पुढे ढकलला। अमेरिकेकडे युद्धासाठी पैसा आहे, पण सामान्य नागरिकांसाठी नाही, अशी भावना आर्थिक जळ बसलेल्या नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प युद्धाची भाषा करत असले तरी अमेरिकेत मात्र युद्धाचे चटके सामान्य नागरिकांना सहन करावे लागतायत। भारतात सिलेंडर 60 रुपयांनी महागलाय, पण पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यामुळे महागाई देखील नियंत्रणात आहे। शिवाय इंधनाची टंचाई अद्याप जाणवलेली नाही। त्यामुळे आजूबाजूच्या देशापासून ते अमेरिकेपर्यंत युद्धाच्या झळा बसत असल्या तरी त्या तुलनेत भारतातील परिस्थिती अजून चांगली आहे। अनिल टाकळकरांसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।